सांगोल्यात शहाजीबाबू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। राजधानी दिल्लीच्या थंडीमध्ये आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी। SIR वर वादळी चर्चेची शक्यता, तर 3 आठवडे अधिवेशन चालणार। राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। उमेदवारांना आज रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला। विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही। प्रसंगी त्यांचा PA सुद्धा बनायला मी तयार आहे। सिंधुदुर्गाच्या प्रचार सभेतून निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणणारं नाणं। सिंधुदुर्गाच्या भरसभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकांचा वर्षाव। आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत। कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामाचा लोकलला फटका। शेकडो प्रवाशांचे हाल। लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात। ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू। तामिळनाडूमध्ये 2 बसची समोरासमोर टक्कर। अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू, तर 60हून अधिक जण गंभीर जखमी। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा पाय आणखीन खोलात। आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं दिल्ली EWO कडून गुन्हा दाखल। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही। जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। 2 तारखेला आम्हाला सांभाळून घ्या, पुढची 5 वर्ष आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ। मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान। उमेदवारांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली होती याचिका। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेमध्ये वाद। रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून झाला होता ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद। ग्रामसेवकाची गाडी सदस्यांना फरफटत नेलं। छत्तीसगडमधील 37 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्या 27 जणांवर होता 65 लाखांचा इनाम। दंतेवाड्यामध्ये पुन्हा मारेगम उपक्रमाचा मोठा प्रभाव।